हॅलो हाय नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आणि एका नव्या टॉपिक सोबत. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पॅरासिटॉलॉजी. सो मित्रांनो, जे लोकांनी आत्ता या 3 नोव्हेंबरची एक्झाम दिलेली आहे, माझा एक व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या शिकवण्यामधून माझे जे काही 70-80 व्हिडिओ होते त्या सगळ्या व्हिडिओमधून जिल्हा परिषदच्या एक्झाममध्ये 25च्या जवळपास इतके क्वेश्चन आलेले होते. आणि आता जिल्हा परिषदच्या नंतर आरोग्य विभागाची एक्झाम जी आहे त्याची देखील डेट आलेली आहे. लॅब असिस्टंट असो, लॅब सायंटिफिक ऑफिसर असो, लॅब सायंटिफिक ऑफिसर फॉर मलेरिया असो, त्याच्यानंतर बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर, या 5ही पोस्टसाठी माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. सो ज्या लोकांनी या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे, या 5 पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे, त्यांनी माझ्या या 9960 157 852 या नंबरला मला व्हॉट्सअप करा. कारण की बरेचसे ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. बरीचशी जी इन्फॉर्मेशन आहे महत्त्वाची, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची आहे, मी ते तुमच्यापर्यंत शेअर करू शकेल. सो मित्रांनो, नक्की माझ्या या व्हॉट्सअपला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आरोग्य विभागासाठी. सो जितकं चांगलं जिल्हा परिषदमध्ये माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला, तितकंच आणि त्याच्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला आरोग्य विभागासाठी या 5 पोस्टसाठी देखील व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, प्लीज व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. कधी कधी यूट्यूबला मी सर्च करत राहतो, खूप म्हणजे असेच एकदम ज्यात काही सेन्स नसतो अशा व्हिडिओला मिलियन्समध्ये हजारोनी व्ह्यू असतात आणि इतके चांगली इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तो सबस्क्रिप्शन व्ह्यू तर तुम्ही लोक करता, पण सबस्क्राईब माझ्या चॅनलला करत नाही. तो प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण जाऊया आपल्या आजच्या टॉपिकवर, ज्याचं नाव आहे पॅरासिटॉलॉजी. आता हा जो पॅरासिटॉलॉजी आहे हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बऱ्याच लोकांनी पॅरासिटॉलॉजी जेव्हा वाचतात, सर्वात प्रथम जेव्हा माझं पण मी जेव्हा सर्वात पहिले वाचण्याचा प्रयत्न केला होता, सर्वात बोर टॉपिक वाटायचा मला की यार हे पॅरासाइट छोड दो यार, कितना बोरिंग टॉपिक होगा. आणि समोर जसं पहिल्यांदा मी वाचलं तर म्हणजे असं डोक्यात असे फ्यूज उडायला लागले होते असं मला वाटायचं. त्यातल्या त्यात बायोकेमिस्ट्री मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं, मायक्रोचे बरेच टॉपिक मला चांगले वाटायचे. पण हा पॅरासिटॉलॉजी माझ्यासाठी म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मी त्याला फेस टू फेस रूबरू हुए हम पॅरासिटॉलॉजी के साथ, मला एकदम बोरिंग वाटायचा. पण नंतर जेव्हा मी याच्या डिटेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला, एक तर एक्झाम होती यार आणि करणंच होतं, काही झालं तरी आपल्याला आपलं 100% द्यायचं होतं, किती तो बोर टॉपिक असला तरी पण. मग त्याच्यात जसं मी त्याच्या डीपमध्ये शिरायला लागलो, मला आवडायला लागला. ठीक आहे, तर मग ते पॅरासिटॉलॉजी आता जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओमधून माझ्या पद्धतीने माझ्या चष्म्यातून शिकण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा नक्कीच हा टॉपिक तुमचा देखील इतका फेवरेट होऊन जाईल की प्रत्येक म्हणजे इतका फेवरेट होऊन जाईल की तो जो मच्छर असतो एक पॅरासाइट, त्याला देखील तुमच्याविषयी, तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी देखील प्रेम येऊ शकतं. तर तुम्ही मॉर्टिन घरचे तुमचे जे काही असेल कॉईल ऑइल सगळं बंद करून द्या आणि त्या मच्छरविषयी देखील तुमच्या मनामध्ये प्रेम येऊ शकतं. इतक्या चांगल्या पद्धतीने आपण पॅरासिटॉलॉजी शिकणार आहे. सो जोक्स अपार्ट, आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर बघा, पॅरासाइट्स म्हणजे काय असतात? पॅरासाइट्स काय असतात? These are the living organism who take a food and the shelter from the another living and infect them. आता पॅरासाइट म्हणजे काय असतं? त्यांचं म्हणणं असं आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, जसं व्हायरस सारखं काम नाहीये, कधीतरी जिवंत करते तसा कार्यक्रम नाहीये. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि फूड अँड शेल्टर फ्रॉम द अनादर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते जगतात दुसऱ्याच्या भरोशावर, ते फूड पण दुसऱ्याच्या भरोशावर घेत आहे, राहतात पण त्यांच्या बॉडीमध्ये. अँड इन्फेक्ट देम म्हणजे जे क्या बोलतो उसको हिंदीमध्ये म्हणतात त्याला नमक हराम आहे. म्हणजे होस्टच्या बॉडीमध्ये राहतात, होस्ट शेल्टर घेतात आणि त्याला इन्फेक्ट करून टाकतात. असे हे काय असतात? पॅरासाइट्स असतात. सो पॅरासाइट्स आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हू टेक अँड फूड अँड शेल्टर फ्रॉम द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इन्फेक्ट देम. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मच्छर आहे, तो तुमचं रक्त पितो. ठीक आहे, आणि तुमच्या बॉडीपासून त्याला फूड मिळत आहे आणि आपल्याला तो मलेरिया करून जातो, डेंग्यू करून जातो. तर हे झाले पॅरासाइट्स. ठीक आहे, सो याचे काय म्हणतो आपण त्याला, उपकाराची जाण न ठेवणारे पॅरासाइट्स आहे. ठीक आहे, पण त्यांच्याविषयी पण मी प्रेम तुमच्या मनामध्ये लगेच या व्हिडिओ जसा संपेल तर मी नक्कीच प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, होस्ट काय असते? आता जसं आता त्या मच्छरनी आपल्याला जर चावलं तर इन्फेक्ट कोण होणार आहे? आपण आहे. वी आर द होस्ट, आपण होस्ट आहोत. तर हे होस्ट आहे. तर होस्ट म्हणजे काय? तर ऑर्गॅनिझम व्हेअर अ पॅरासाइट लिव्ह. आता मच्छर आपल्या बॉडीमध्ये राहत नाही, पण बरेचसे असे जंत वगैरे जर तुम्ही ऐकलं असेल, गोड खाऊ नका जंत होतं, ते आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये बरेचसे वर्म्स वगैरे पण असतात. ते पॅरासाइट आपल्या बॉडीमध्ये राहतात, आपल्या बॉडी मधला पासूनच ते अन्न निर्माण करतात आणि आपल्याला इन्फेक्ट करून जातात. तर ऑर्गॅनिझम, होस्ट काय आहे? हे ऑर्गॅनिझम म्हणजे आपण झालो.
व्हेअर पॅरासाइट लाईफ म्हणजे आपल्या पोटामध्ये ते मच्छर जे आपल्यापासून फूड घेऊन चाललं आणि आपल्या भरोशावर जगून राहिलं, तर आपण होस्ट, वी आर द होस्ट, आणि मच्छर काय झाला, पॅरासाइट, आणि आपण कोण झालो, होस्ट झालो. आता या होस्टचे 2 टाईप पडतात. आता याचे 2 टाईप बघा. तर याच्यामध्ये प्रायमरी होस्ट, ज्याला एक नाव आहे डेफिनाइट होस्ट, आणि दुसरं एक आहे सेकंडरी होस्ट, आणि एक आहे इंटरमिडिएट होस्ट. तर प्रायमरी होस्ट आणि सेकंडरी होस्ट हे नाव तुम्ही लक्षात ठेवत आहे, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला डेफिनाइट होस्ट आणि डेफिनेटिव्ह होस्ट आणि इंटरमिडिएट होस्ट हे पण तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो आता हा जो डेफिनाइट होस्ट आहे किंवा आपण त्याला प्रायमरी होस्ट म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये काय आहे बघा. तर पॅरासाइट पजेस अ सेक्शुअल पार्ट ऑफ इट्स लाईफ. ते पॅरासाइट जे आहे त्यांना त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे करायची असणार आहे ती पूर्ण सेक्शुअल लाईफ सायकल जी आहे ते या प्रायमरी होस्ट मध्ये होते. आणि त्याच्यानंतर ऍडल्ट स्टेज ऑफ अ पॅरासाइट, ही जी ऍडल्ट स्टेज आहे म्हणजे जर ते सेक्शुअल लाईफ सायकल त्या प्रायमरी होस्ट मध्ये जर ती कॅरी फॉरवर्ड करताय, डेफिनेटली ते ऍडल्ट असणार आहे. त्याच्यानंतर फिमेल अॅनाफोलस मॉस्किटो. जर आपण मलेरियाचं एक्झाम्पल घेतलं तर फिमेल अॅनाफोलस मॉस्किटो जे आहे, पण इथे काय आहे, फिमेल अॅनाफोलस मॉस्किटोच्या मलेरिया जो आहे तो फिमेल अॅनाफोलस मॉस्किटोच्या आतमध्ये होतो. म्हणजे फिमेल अॅनाफोलस मॉस्किटो जो आहे तर ते जे प्लाझ्मोडियम असतात, ज्याच्या ऍक्च्युली तो मलेरिया आपल्याला मच्छरामुळे होत नाही, तर मलेरिया आपल्याला जे प्लाझ्मोडियम आहे, व्हायवॅक्स आहे, त्याचे 4 प्रकार आहेत ते आपण पुढे घेणार आहे, तर त्या प्लाझ्मोडियममुळे होतो. आणि तो प्लाझ्मोडियम कुठे असतो, तर त्या मच्छरमध्ये असतो. त्या मच्छरचं नाव काय आहे, तर फिमेल अॅनाफोलस मॉस्किटो. तर त्या अॅनाफोलसच्या बॉडीमध्ये आहे, आणि तिथे हे जे मलेरिया आहे म्हणजे ते पॅरासाइट जे आहे प्लाझ्मोडियम, तो त्याची सेक्शुअल लाईफ सायकल जी आहे ते काय करणार आहे, कॅरी फॉरवर्ड करणार आहे किंवा कम्प्लीट करणार आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर सेकंडरी होस्टमध्ये जर आपण बघितलं तर पॅरासाइट पजेस अ सेक्शुअल पार्ट ऑफ इट्स लाईफ. इथे काय होतो की असेक्शुअल पार्ट जो आहे तो इथे कॅरी फॉरवर्ड होतो. लार्वा डेव्हलपमेंट इन दिस स्टेज. या याच्यामध्ये काय होतं की लार्वाची जी आहे ती डेव्हलपमेंट, ऍक्च्युअली हे जे आहे ना फिमेल अॅनाफोलस मॉस्किटो आणि हे मलेरियाचा कन्सेप्ट हा थोडा वेगळा आहे. याला आपण आपल्या नेक्स्ट मलेरियाच्या याच्यामध्ये संचक करू, नाही तर काय होईल तुमचं थोडंसं काय म्हणतो त्याला कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. तर मलेरिया आणि जे प्रायमरी होस्ट आहे आणि सेकंडरी होस्ट आहे हा मलेरियासाठी आणि इतर याच्यासाठी थोडासा वेगळा आहे. तर म्हणून आपण इथे लिहूच नका तुम्ही. मी जेव्हा मलेरियाचं तुम्हाला एक्सप्लेन करेल तेव्हा ते कन्फ्युजन कुठे आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, आणि वेगळं कसं आहे इतरांपासून ते पण समजून सांगेल. सो आता सध्या आपण हे दोन्ही पण तुम्ही कापून टाका, त्याला आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट येणाऱ्या स्लाइडमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण घेणार आहे. सो हा पॅरासाइट असेक्शुअल पार्ट ऑफ इट्स लाईफ जे आहे ते सेकंडरी होस्टमध्ये होते. सो इकडे सेक्शुअल झाली, इकडे असेक्शुअल जे काही लाईफ प्रोसेस आहे पॅरासाइटची ती इथे होणार आहे. लार्वा डेव्हलपमेंटची स्टेज आहे. आता म्हणजे हे एकदम बेसिक पासून लार्वाची डेव्हलपमेंट वाली स्टेज जी आहे, लार्वा म्हणजे काय बेसिक स्टेज आहे, जसं आपण म्हणतो फिटस, ह्युमन बींग मध्ये फिटस ते डेव्हलप झाले असतं का, नाही, तर ते सेकंडरी होस्ट आपण तशा टाईपचं. लार्वा जो एकदम बेसिक स्टेज आहे त्या पॅरासाइटची, जन्माला आला आहे त्याची डेव्हलपमेंट, ती सगळी प्रोसेस जी आहे ते सेकंडरी होस्ट. पण सेक्शुअल लाईफ सायकल जी आहे त्याची ते कुठे होणार आहे, तर प्रायमरी होस्टमध्ये होणार आहे. सो आपल्याला प्रायमरी होस्ट आणि सेकंडरी होस्ट पण समजलेले आहे. आता आपण जाऊया पुढे. इथे मी काही 2-3 कन्सेप्ट लिहिले आहे. एक आहे एक्टोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट याचा अर्थ असा होतो की जे पॅरासाइट आउटसाइड द होस्ट बॉडी असतात. म्हणजे एक्टोपॅरासाइट, जसं आता मच्छरचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मच्छर आपल्या बॉडीच्या आतमध्ये राहतो का, नाही, तो आपल्या बॉडीच्या बाहेर आहे. म्हणजे एक्टो आउटसाइड द बॉडी. हे पॅरासाइट जे असतात ते आपल्या बॉडीच्या बाहेर असतात. एंडोपॅरासाइट बॉडीच्या आतमध्ये असलेले जे काही पॅरासाइट्स आहेत त्यांना आपण एंडोपॅरासाइट असं म्हणतो. पुढे पॅथोजन म्हणजे काय, याचा मी एक्झाम्पल खूपदा सांगितलंय. व्हॉट इज अ पॅथोजन, डिसीज कॉझिंग एजंट. डिसीज कॉझिंग एजंट जे आहे ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो त्याला आपण काय म्हणतो, पॅथोजन असं म्हणतो. सो पॅरासाइट इज अ इंजरी ऍट अ डिसीज टू द होस्ट. आपल्याला डिसीज करणारे जे काही आहे त्याला आपण म्हणतो पॅथोजन्स असं म्हणतो. वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे डिसीज होतात. आता जसं एक्झाम्पल झालं मायकोबॅक्टेरियम ट्युबेर्क्युली, याच्यामुळे ट्युबेर्क्युलोसिस होतो. तर मग हा जो बॅक्टेरिया आहे हा काय झाला, पॅथोजन झाला, कारण की त्याच्यामुळे काय होतं, डिसीज होत आहे. पुढे आपण जर बघितलं तर व्हेक्टर काय आहे, एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता मी तुम्हाला सांगितलं प्लाझ्मोडियम मुळे काय होतो, मलेरिया होतो. मग तो प्लाझ्मोडियम जेव्हा ह्युमन बॉडीमध्ये एखादा व्यक्ती जो आहे तो इन्फेक्ट होऊन गेला मलेरियाने. आता एका घरामध्ये जर मलेरियाचा पर्सन असेल तर दुसऱ्या व्यक्तीला देखील मलेरिया झालेला पाहायला मिळतो, किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला मलेरिया झालेला पाहायला मिळतो. सो हे का झालं की मच्छरने काय केलं, आपल्याला चावलं, आपल्याला इन्फेक्ट केलं, किंवा एखादा व्यक्ती जर इन्फेक्ट असेल त्याच्या ब्लड मधून तो मॉस्किटो जो आहे ते मलेरियाचे पॅरासाइट उचलतो आणि दुसऱ्या पर्सनला चावतो, त्याच्या बॉडीमध्ये ते मलेरियाचे पॅरासाइट त्याला डोनेट करून देतो.
इतुंबी जिओ, आणि त्याला पुन्हा मलेरिया होतो. मच्छर येतो पुन्हा दुसरा, तो त्यांना पुन्हा त्याला त्याच्यापासून रक्त घेतो, त्याच्यासोबत ते मलेरियाचे पॅरासाइट पण घेऊन घेतो आणि तिसऱ्या माणसाला जातो आणि चालला मलेरिया फिरत फिरत फिरत. ही सिच्युएशन आहे. तर हे मच्छर काय होतं, इथून ब्लड उचलायचं, त्याला चावायचं, त्याच्यावर उचलायचं, दुसऱ्याला चावायचं. सो हे काय करत आहे, ते व्हेक्टर सारखं काम करत आहे. ते पॅथोजन जे आहे, डिसीज कॉजिंग एजंट जो आहे, ते पॅरासाइट जे आहे, ते एका होस्ट पासून दुसऱ्यापासून तिसऱ्या आणि कंटिन्युअस त्याचं काय करत आहे, सर्क्युलेशन करत आहे. ते म्हणजे काय आहे, व्हेक्टर्स आहे. लाईक अ कॅरियर, म्हणजे ते काय करतात, कॅरियर सारखे असतात. इथून पॅरासाइट उचलला, दुसऱ्या माणसाला चावला, ती दुसऱ्यापासून उचलला, तिसऱ्याला चावला, कंटिन्युअसली रोटेशन ॲज अ कॅरियर. इन्सेक्ट आर द व्हेक्टर विच इज ॲक्ट ॲज अ कॅरियर. सो हे बरेचसे इन्सेक्ट असतात, जसं मी मच्छरचं एक्झाम्पल सांगितलं, इज अ गुड व्हेक्टर, जे काय करतात की पॅरासाइट जे असतात त्याला उचलून एका होस्ट पासून दुसऱ्या होस्ट पर्यंत घेऊन जातात. बघा, हा एक होस्ट आहे, त्या पॅरासाइटने काय केलं, इथलं ते डिसीज कॉजिंग एजंट जे आहे ते दुसऱ्या होस्ट पर्यंत, दुसऱ्या ह्युमन बिंग पर्यंत पोहोचलं. होस्ट म्हणजे काय, आपणच आहे. आपण आपल्या संदर्भात पण होऊ शकते, अॅनिमल्सला पण होतात, पण आपण जनरली बोलताना आपण आपलंच ह्युमन बिंगच कन्सिडर करू की एका ह्युमन बिंग पासून, एका होस्ट पासून दुसऱ्या होस्ट पर्यंत तो पॅरासाइट कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी, जसं आपण मॉस्किटोचा झाला आता उपयोग नाही म्हणता येणार त्याला, पण मॉस्किटो एकापासून दुसऱ्यापर्यंत घेऊन जातो, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, व्हेक्टर असं म्हणणार आहे. बरं, आता एक आहे कॉमन सेल्स. आता हे कॉमन सेल्स काय आहे हे बघा. हे खाल्लेल्या मालकाचं मिठाची जाणीव ठेवणारे लोक आहे. कॉमन सेल्स बघा काय, मी जेव्हा तुम्हाला पॅरासाइट सांगितलं, तर हे आपल्याच भरोश्यावर जगतात, आपल्याच पासून फूड घेतात, आपलंच फूड शेल्टर घेतात आणि आपल्याच इन्फेक्ट करतात. पण कॉमन सेल चांगले आहे. हे काय करतात, ज्याच्या सोबत राहतात, ज्याच्यापासून ते फूड घेतात, त्यांना ते इन्फेक्ट करत नाही. सो कॉमन सेल्स काय आहे, दे कॉमन सेल्स म्हणजे द फूड टेकन फ्रॉम द होस्ट बट नॉट इन्फेक्ट द होस्ट. तर हे हा एक जनरल कन्सेप्ट आहे. तर जर तुम्ही बघितला तर 8व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये पण हा एक कन्सेप्ट दिलेला आहे. मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टिकोनातून जर आपण याच्याकडे नाही बघितलं, तर एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला, हे कॉमन सेल्सचं एक्झाम्पल जनरल द्यायचं झालं, तर एक व्हिज्युअलाइज करा की एक गाय आहे आणि त्या गायीच्या पाठीवर कोण उभं आहे, तर एक चिमणी उभी आहे. ठीक आहे. सो गायीच्या पाठीवर चिमणी बसलेली आहे. तर आता मला एक सांगा, या दोघांचेही फायदे आहे का? कसा फायदा मी सांगतो. त्या गायीच्या पाठीवर वगैरे जे काही सगळे छोटे छोटे काही असतील, काय म्हणतो, कीटक वगैरे असतील, ते कोण खाऊन, ती चिमणी खाऊन टाकणार. ठीक आहे. गायीचा फायदा झाला, चिमणी ते सगळे जे काही कीटक वगैरे त्याच्या पाठीवर, गोचीड होते, ते सगळे खाऊन टाकलं, गायीचा फायदा झाला. ठीक आहे. आणि त्या चिमणीचा काय फायदा झाला, तिला बिचारीला उडायची गरज नाही आहे, गाय चालून राहिली आणि ती चिमणी ऑटोमॅटिक समोर जात आहे, तिला बसला बसला आराम होत आहे, जेवण पण मिळत आहे तिथे. गायीचा फायदा काय झाला, त्याच्या आजूबाजूला असलेले जे गोचीड आहे ते सगळे त्या चिमणीने, त्या पक्ष्यांनी खाऊन टाकले. दोघांचाही फायदा झाला, लॉस कोणाचाच नाहीये. ठीक आहे. याला कॉमन सेल्स. हा एक 8वी मध्ये दिलेला एक कन्सेप्ट आहे. पण आपण मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टिकोनातून जर बघितला, तर हे अशा प्रकारचे म्हणजे पॅरासाइट असतात असं म्हणू शकतो आपण, की जे फूड शेल्टर तर घेतात, पण त्या होस्टला ते इन्फेक्ट करत नाही. आणि पॅरासिटोलॉजीला आता आपण डिटेलमध्ये हे सगळं बेसिक बघितल्यानंतर आता आपण जाऊया त्याच्या डिटेलमध्ये. आता आपण थोडं आतमध्ये जातो आहे. ठीक आहे. होपफुली थोडं प्रेम पॅरासिटोलॉजी बद्दलचं तुमचं आता जागृत व्हायला सुरुवात झाली असेल. आणि इझी आहे यार. बघा, पॅरासाइट म्हणजे काय, ज्याच्यामुळे डिसीज होतो, ते आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या होस्टच्या बॉडीवर राहतात, शेल्टर घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना डिसीज करतात. कॉमन सेल चांगला आहे, तो फूड शेल्टर घेतो पण तो त्यांना इन्फेक्ट करत नाही. मग मी ते सांगितलंच काय तुम्हाला की होस्ट काय असतो. मग आपण आहे, ज्याच्या बॉडीमध्ये तो पॅरासाइट राहतो त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला होस्ट म्हणतो. दोन प्रकार, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची पूर्ण सायकल जे आहे ते होते, ते ॲडल्ट असते. हे लार्वा स्टेजमध्ये असते. ते असेक्शुअल पार्ट जो आहे तो इथे कम्प्लीट होतो त्या पॅरासाइटचा. मग एक्टो म्हणजे बाहेर, एंडो म्हणजे पॅरासाइटच्या होस्टच्या आतमध्ये. आणि नंतर मी तुम्हाला पॅथोजन सांगितलं, डिसीज कॉजिंग एजंट. नंतर सांगितलं मी व्हेक्टर म्हणजे काय, एका होस्ट पासून दुसऱ्या होस्ट पर्यंत त्या पॅरासाइटला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला व्हेक्टरचा उपयोग होतो. मोस्ट ऑफ द व्हेक्टर जे आहे ते इन्सेक्ट्स असतात, जे मी इथे लिहिलेलं आहे. कॉमन सेन्स सांगितलं. आता बघूया पॅरासिटोलॉजी. सो पॅरासिटोलॉजी मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड झालं. एक जो आहे तो आहे प्रोटोझोआ, दुसरा आहे हेल्मॅन्थोलॉजी. सो प्रोटोझोलॉजी म्हणजे प्रोटोझोआचा स्टडी. प्रोटोझोआ काय आहे आपल्याला माहिती नाही, बघूया पुढे. युनिसेल्युलर युकॅरियोटिक असतात प्रोटोझोआ आणि त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते खूप कॉम्प्लेक्स असते. युनिसेल्युलर आहे. आणि युकॅरियोटिक काय, याचा अर्थ मी आधी पण सांगितलेला आहे, ज्या सेलच्या सेंटरमध्ये जो न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसला
तो न्यूक्लियस जो आहे तो बाउंडेड असतो, बाउंडेड न्यूक्लियस असतो, त्याला पर्टिक्युलर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते आणि त्यातलं न्यूक्लिअर मटेरियल त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये असते. त्याला आपण काय म्हणतो, युकॅरियोटिक असं म्हणतो. सो हेल्मॅन्थॉलॉजी ही पुन्हा 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, ज्याला आपण म्हटलं निमॅटोडा, ट्रिमॅटोडा आणि सिस्टोड. ते हे जे सगळे डिटेल आपल्याला बघायचे आहे, प्रोटोझोलॉजी, हेल्मॅन्थॉलॉजी, जे आपण बघणार आहे लगेच. सो मित्रांनो, आता आपण जे 2 पार्ट बघितले होते त्यातला पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे प्रोटोझोआ, त्याला आता आपण एक्सप्लेन करूया. आणि त्यातलाही प्रोटोझोआ मधला पहिला जो आहे, ज्याला आपण म्हणू पहिला जो आपला प्रोटोझोआ आहे तो आहे अँटामिबा हिस्टोलिका. आता अँटामिबा हिस्टोलिका मधला पहिला पॉईंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे की याचा जो होस्ट आहे तो म्हणजे आपण ह्युमन बिंग्स आहोत. ठीक आहे. सो होस्ट जो आहे तो ओनली वन आहे, तो म्हणजे ह्युमन बिंग. प्रश्न विचारला जाऊ शकतो की अँटामिबा हिस्टोलिका याचा होस्ट कोणता आहे. सो याचा जो होस्ट आहे तो ह्युमन बिंग आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. बरं, याचा हॅबिटॅट कोणता आहे, ह्युमन बिंग मध्ये आहे, पण ह्युमन बिंग मध्ये हा असतो कुठे, तर जो लार्ज इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये हा प्रेझेंट असतो. सो हॅबिटॅट, त्याची राहण्याची जागा ती कोणती आहे, तर लार्ज इंटेस्टाईन ऑफ अ मॅन आहे. तर आता पुढे बघूया. आता याची मॉर्फोलॉजी, म्हणजे मॉर्फोलॉजी काय असतं, स्ट्रक्चर असतं. मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे. जसं आपण म्हणू शकतो की आपल्याला डोळे आहे, कान आहे, नाक आहे, हात आहे, पाय, ही आपली मॉर्फोलॉजी झाली. तशी याची मॉर्फोलॉजी समजून घेत असताना हा 3 पार्टमध्ये किंवा 3 स्टेजेसमध्ये हा कन्वर्ट झालेला आहे. सो पहिली जी स्टेप आहे त्याला म्हणता ट्रोपोझॉइड स्टेज, दुसरी प्रीसिस्टिक स्टेज आणि नंतरची आहे सिस्टिक स्टेज. ठीक आहे, अशा 3 स्टेप आहेत. बरं, प्रोटोझोइक स्टेज जी आहे याच्यामध्ये याची साईज ही सर्वात जास्त असते, म्हणजे जवळजवळ 20 ते 30 मायक्रॉन इथपर्यंत याची स्टेज इतकी साईज असते आणि इरेग्युलर शेप असतो. ठीक आहे. आणि मूव विथ द सुडोपोडिया. जसं सुडोपोडिया काय, अमिबा तुम्हाला माहिती आहे, अमिबाला जे पाय असतात, ऍक्च्युली त्याला पाय नसतात, म्हणजे प्रोजेक्शन असतं त्याला आलेलं, त्याला आपण सुडोपोडिया म्हणतो आणि त्याच्यामुळे याची काय असते, मुवमेंट असते. तसंच या पॅरासाइट मध्ये देखील याच्याबद्दल 2-3 पॉईंट काय लक्षात ठेवू शकतो की 3 स्टेप आहे. पहिली आहे प्रोटोझोआ प्रीसिस्टिक स्टेज आणि तिसरी जी आहे ती सिस्ट स्टेज आहे. त्यातली जी पहिली स्टेज आहे ज्याला आपण म्हटलं आहे ट्रोपोझॉइड, याची 20 ते 30 मायक्रॉन इतकी साईज असते, इरेग्युलर शेप असते आणि याला काय असतो, सुडोपोडिया फॉर द मुवमेंट. बघा, माझ्या डायग्राम तशा खूप वाह्यात असतात, खूप वाईट परिस्थितीमध्ये, पण मी तुम्हा लोकांसाठी मी काढण्याची हिंमत केली आहे डायग्राम. पण या ज्या डायग्राम्स आहेत याच्या व्यवस्थित फॉर्म मधल्या ज्या डायग्राम आहेत, जे मला एक्सपेक्ट आहे ते मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला या डायग्राम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेले आहेत. सो इथे आपण थोडंसं रिलेट करण्याचा प्रयत्न करूया, माझ्या डायग्राम वाईट असताना सुद्धा. तर थोडंसं समजून घेण्याचा आणि ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. तर हे जे तुम्हाला दिसत आहे इथे, मी खाली तुम्हाला बहुतेक दिसत असेल ते ट्रोपोझॉइड लिहिलं आहे. तर हा जे ट्रोपोझॉइडची आहे याची ही डायग्राम आहे. इथे आपल्याला काय दिसत आहे, तर हा जो सायटोप्लाझम आहे, तर या इथे देखील तुम्हाला सायटोप्लाझम दिसत आहे, याच्या आतमध्ये आणि आतमध्ये पण आपल्याला काय दिसत आहे, सायटोप्लाझम दिसत आहे. तर याला म्हणतात, जो आतमध्ये सायटोप्लाझम आहे या लेअरच्या, पहिल्या लेअरच्या, त्याला आपण एंडोप्लाझम असं म्हणतो. आणि या लेअरच्या बाहेर जो तुम्हाला इथे दिसत आहे हा जो आहे हा एंडोप्लाझम झाला, आणि हा जो तुम्हाला इथला बाहेरचा सायटोप्लाझम इथे दिसतो आहे त्याला आपण एक्टोप्लाझम असं म्हणतो. त्याच्यानंतर या एंडोप्लाझम मध्ये आरबीसी देखील असतात. हे बघा, इथे छोटे छोटे आरबीसी काढलेले आहे. आणि इथे जो सेंटरमध्ये तुम्हाला दिसतो आहे हा न्यूक्लियस आहे. तर हा न्यूक्लियस बघा, मी इथे लिहिलेला आहे न्यूक्लियस. आणि कॅरिओसोम, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये कॅरिओसोम देखील असतात, तो मी इथे दर्शवलेला आहे. सो न्यूक्लियस पण तुम्हाला दिसतोय, कॅरिओसोम पण तुम्हाला दिसतो आहे, आणि हा जो आउटवर्ड आलेला प्रोजेक्शन तुम्हाला दिसतो आहे त्याला आपण सुडोपोडिया असं म्हटलेलं आहे. सो इथे हे आरबीसीज, इथे हे एक्टोप्लाझम म्हणजे अंदरचा तो सायटोप्लाझम, एंडोप्लाझम म्हणजे बाहेरचा सायटोप्लाझम, हा जो तुम्हाला आउटवर्ड प्रोजेक्शन दिसतोय याला आपण सुडोपोडिया असं म्हणतो. आणि नंतर जो कॅरिओसोम, न्यूक्लियसच्या आतमधला पोर्शन, आणि हा जो तुम्हाला दिसतो आहे हा आहे न्यूक्लियस. आणि अशा प्रकारे याची साईज जी आहे आता सांगितल्याप्रमाणे 20 ते 30 मायक्रॉन, इरेग्युलर शेप, असे खूप सगळे सुडोपोडिया त्याला असू शकतात, त्याच्यामुळे इरेग्युलर शेप आणि मूव विथ द सुडोपोडिया. आता आपण प्रीसिस्टिक स्टेज बघणार आहे. याच्या नंतरची येणारी जी स्टेज असते ते बघा, त्याच्याबद्दल मी काय लिहिलं आहे, इट इज अ इंटरमिडिएट स्टेज बिटवीन द ट्रोपोझॉइड अँड द सिस्ट. आता ही जी आपण ट्रोपोझॉइड बघितली आणि याच्यानंतरची जी आपण सिस्ट बघणार आहे याच्या मधली ही स्टेप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ओव्हल शेपची आहे आणि 10 ते 15 मायक्रॉन इतकी याची शेप असणार आहे. बघा, इथे पण मी याच्यानंतरची स्टेप इथे काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही ओव्हल शेप तुम्हाला दिसत आहे. आपण कोणती स्टेप आहे आता, प्रीसिस्ट स्टेजवर आहे. ओव्हल शेप तुम्हाला दिसत आहे. बघा, मी इथे लिहिलं होतं इंटरमिडिएट स्टेज आहे या स्टेप, आणि सिस्ट याच्या मधली जी स्टेज आहे ती म्हणजे प्रीसिस्ट स्टेज आहे.
ओव्हल शेप बघा इथे डायग्राम मध्ये दिसत आहे ओव्हल शेप, याची साईज जी आहे ती 15 ते 20 मायक्रॉन इतकी असते. आता याच्यामध्ये बघा इथे आरबीसी आहे आणि न्यूक्लियस पण आहे. आता याच्यानंतरची जी स्टेप आहे त्याची डायग्राम मी इथे काढली नाही, पण याच्यामध्ये काय असतं मोनोन्यूक्लिएटेड, डायन्यूक्लिएटेड, टेट्रान्यूक्लिएटेड न्यूक्लियस जे आहे सिस्ट मध्ये काय होतं न्यूक्लियसचे डिव्हिजन होणं सुरू होतं. एक न्यूक्लियस असला की मोनोन्यूक्लिएटेड, दोन न्यूक्लियस असला की त्याला म्हणतात डायन्यूक्लिएटेड आणि टेट्रान्यूक्लिएटेड सारखे पोर्शन आपल्याला तिथे पाहायला मिळतात, जे की मी त्या डायग्राम मध्ये जी मी डायग्राम या सगळ्यांची डायग्राम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऑलरेडी टाकलेली आहे. तर हे जे सिस्ट आहे बघा, आता ट्रोपोझाइट झालं, प्री सिस्ट स्टेज झालं. आता सिस्ट स्टेज जी आहे ते पण दोन पार्टमध्ये डिवाइड झाली आहे. एक आहे यंगर सिस्ट आणि एक जे आहे ते मॅच्युअर सिस्ट. आता यंगर सिस्टचा साईज जो आहे हा 6 ते 9 इतका आहे. बघा मी इथे दिलेला आहे 6 ते 9 आणि हा 1 ते 2 न्यूक्लियस त्याच्यामध्ये असतात. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, एक न्यूक्लियस पण असतो, 2 पण असतो, 4 पण असतात. तर इथे बघा एक 6 ते 9 त्याच्यानंतर 1 ते 2 न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि मॅच्युअर सिस्ट जो आहे हा 12 ते 16 मायक्रॉन इथपर्यंत त्याची साईज असते आणि 2 ते 4 न्यूक्लियस त्याच्यामध्ये असतात. कधी 1, कधी 2, कधी 4 इथपर्यंत न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. इन्फेक्टिव्ह फॉर्म ऑफ पॅरासाइट, या सगळ्यांमधून इन्फेक्शन घडवून आणणारा जो इंटेस्टाइन मध्ये आपल्या प्रेझेंट असतो असं मी तुम्हाला सांगितलं. तर हा पॅरासाइट इन्फेक्शन घडवून आणण्याची ॲबिलिटी त्याला तेव्हा असते जेव्हा तो सिस्ट मधला पण मॅच्युअर सिस्ट फॉर्म मध्ये असतो, तेव्हाच तो इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये घडवून आणू शकतो. आपण सोस्ट आहे, आपल्याच इंटेस्टाइन मध्ये राहतो आणि आपल्यालाच त्रास देतो, म्हणून त्याला पॅरासाइट म्हणतात. ठीक आहे. सो एसानफरामोश असा हा आपला एंटामिबा हिस्टोलिका आहे, आपल्याच इंटेस्टाइन मध्ये राहतो, आपल्याच बॉडीच्या बेसिसवर जगतो आणि आपल्यालाच त्रास देतो. तर असा हा पॅरासाइट आपण याची जनरल मॉर्फोलॉजी आपण कंप्लीट केलेली आहे. बरं, आता याच्यामुळे आपल्याला डिसीज झालेला आहे, आपल्याला प्रॉब्लेम होत आहे आपल्या इंटेस्टाइन मध्ये, आपल्या बॉडीमध्ये या पॅरासाइटने धुमाकूळ घातलेला आहे आणि आता जर आपल्याला त्याला इन्व्हेस्टिगेट करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट की यार हाच आहे का, याच्यामुळेच हे सगळं होऊन राहिलं का, हा जो आपल्या बॉडीमध्ये जी काही उथल पुथल मची हुई है उसको अगर अभी हमको कंफर्म करना है तो हम कैसे कर सकते हैं. तर ते जे आहे डायग्नोसिस ऑफ इंटेस्टाइनल अमिबियोसिस ही जर सिच्युएशन आपल्याला आयडेंटिफाय करायची असेल तर आपण कसं करणार, तर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ अ स्टूल. तर आपल्याला स्टूलचं एक्झामिनेशन करावं लागेल, कारण की याचं लोकेशन जे आहे ते लार्ज इंटेस्टाइन आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्टूलचं एक्झामिनेशन करावं लागणार आहे. तर याच्यामध्ये बघा फाऊल स्मेलिंग डार्क ब्राऊन सेमी फ्लुइड स्टूल असते. सो फाऊल स्मेलचं आणि सेमी फ्लुइड स्टेप मध्ये डार्क ब्राऊन कलरचं स्टूल असणार आहे, मिक्स विथ द ब्लड आणि म्युकस. आणि ही सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा डिसेंट्री सारखी सिच्युएशन, वॉटर म्हणजे वॉटरचं लॉस बॉडीमधून व्हायला लागते, तेव्हा आपण ही स्टेज आपण मायक्रोस्कोप मध्ये बघू शकतो. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ अ स्टूल हे मॅक्रोस्कोपिक आहे. मॅक्रोस्कोपिकली म्हणजे काय, हे आपण फिजिकल एक्झामिनेशन वरून सांगू शकतो की फाऊल स्मेल आहे किंवा मग डार्क ब्राऊन सेमी फ्लुइड स्टूल आहे मिक्स विथ द ब्लड अँड म्युकस. पण आता जेव्हा आपल्याला मायक्रोस्कोपिकली ते कन्फर्म करायचं असेल तेव्हा त्याच्यामध्ये काय दिसतं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल्युलर एक्सक्लूड. तर त्या मायक्रोस्कोपिक जेव्हा आपण त्या स्टूलचं एक्झामिनेशन करू तेव्हा त्याच्यामध्ये पस सेल आहे, मॅक्रोफेज आहे, इपिथेलियम सेल आहे, आरबीसीचा क्लम्प असतो आणि रेडिश येलो किंवा येलोइश ग्रीन कलर मध्ये तो आरबीसीचा क्लम्प देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ अ कार्टोलिडॉन क्रिस्टन. आता हे कार्टोलिडॉन क्रिस्टन काय आहे आणि ते कसे असतात याची डायग्राम मी ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेली आहे. ते कार्टोलिडॉन क्रिस्टल जे असतात त्याची मायक्रोस्कोपिक डायग्राम मी ऑलरेडी ग्रुपला टाकलेली आहे. सो हे काय असतात, तर हे एक प्रकारचे इओसोनोफिल आहे. आता इओसोनोफिल ज्यांनी माझे हिमॅटोलॉजीचे क्लासेस बघितले असेल त्यांना तर माहिती आहे इओसोनोफिल काय आहे. आठवण्याचा प्रयत्न करा की आपण बघितलं होतं डब्ल्यूबीसीचे 2 प्रकार, त्याच्यामध्ये पण ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट. इओसोनोफिललाच आपण ऍसिडोफिल म्हणतो, बेसोफिल, न्यूट्रोफिल आणि पुन्हा आपण अग्रॅन्युलोसाइट मध्ये मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. टॉपिक कोणता, हिमॅटोलॉजी मध्ये. आता इथे आलेला शब्द आहे द क्रिस्टल ऑफ अ इओसोनोफिल, जो की डायमंड शेप मध्ये असतो, त्यालाच आपण क्रिटॉन लिओन क्रिस्टल असं म्हणतो, जो आपल्याला कुठे दिसून येतो या सिच्युएशन मध्ये, एंटामिबा हिस्टोलिकाच्या कंडिशन मध्ये. त्याच्यामुळे झालेला अमिबियासिसचे सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला दिसून येतं. बरं, हे झालं फिजिकल एक्झामिनेशन ऑफ स्टूल, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल. अजून पण काही पद्धतीनं आपल्याला हे कन्फर्म करता येऊ शकतं, जसं की एक्झामिनेशन ऑफ अ ब्लड. तर याच्यामध्ये ब्लडचं एक्झामिनेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ल्युकोसायटोसिस आपल्याला दिसून येते. ल्युकोसायटोसिस म्हणजे काय,
ऑलरेडी मी माझ्या हिमॅटॉलॉजीमध्ये कव्हर केलेला आहे. ल्युकोसायटोसिस म्हणजे काय असतं की डब्ल्यूबीसीचा जो काउंट आहे तो एक्स्ट्रीमली वाढलेला असतो. ल्युकोसायटोपेनिया म्हणजे काय तर डिक्रीज इन अ डब्ल्यूबीसी काउंट. मी सांगितलं तो पेन असा राहते, डब्ल्यूबीसीचा काउंट कमी. ल्युकोसायटोसिस इथे म्हटलेला आहे म्हणजे डब्ल्यूबीसीचा काउंट जो आहे तो वाढलेला आहे. डायग्नोसिस ऑफ अ अमोबिक लिव्हर ॲप्सिस, जर आपण ॲस्पिरेशन ऑफ अ पल्स फ्रॉम द लिव्हर केलं आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला मायक्रोस्कोपिकली एक्झामिनेशन केलं लिव्हर बायोप्सी थ्रू वगैरे, तेव्हा देखील आपल्याला हे समजू शकते. सो हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं एकदम किती इझी आहे बघा. आठवायला आणि रिवाईज करायला मला 2 मिनिटं पण लागणार नाही. अभ्यास कसा रिवाईज करायचा याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पडून जाईल की बघा यार आपण शिकतोय अँटामिबा हिस्टोलिका, त्याचा होस्ट हा ह्युमन बिंग असतो. मग ह्युमन बिंग मध्ये कुठं हॅबिटॅट कोणता आहे तर त्याचं लार्ज इंटेस्टाईन आहे. मग त्याचे मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला जो होता तो ट्रोपोझाइट स्ट्रक्चर होता, भरपूर मोठी साईज होती 20 ते 30 मायक्रॉन इतकी, इरेग्युलर शेप, सुडोपोडिया. हे बघा मी ते सगळं एक्सप्लेन केलं आहे. एंडोप्लाझ्मा, एक्टोप्लाझ्मा, न्यूक्लियस, आरबीएस, इकडे लिहिला सुडोपोडिया वगैरे. प्रीसिस्टिक स्टेज इंटरमिडिएट स्टेज आहे बिटवीन द ट्रोपोझाइट स्टेज आणि सिस्ट मधली, आणि याचा पण जो साईज आहे ना हा 15 ते 20 च्या मध्ये असतो. आणि ओव्हल शेप हे विसरायचं नाही, शेपवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हा इरेग्युलर शेप आहे आणि हा जो आहे हा ओव्हल शेपचा आहे. त्याच्यानंतर सिस्ट बद्दल मी सांगितलं त्याचे 2 प्रकार. यंगर जो आहे हा बिचारा 6 ते 9 आणि हा जो आहे 12 ते 16, आणि हाच खरा कारस्थानी आहे बरं. याच्याच मुळे काय होते डिसीज होतात किंवा आपण ती पॅरासाइटिक स्टेज आहे तो हाच आहे कारणीभूत. बघा लिहिला इन्फेक्टिव्ह फॉर्म ऑफ पॅरासाइट, इन्फेक्शन घडवून आणणारा हाच आहे. 2 ते 4 न्यूक्लियस असतात, इकडे 1 ते 2 न्यूक्लियस असतात. आणि ही जी स्टेज ही ती आपली कोणती स्टेज होती प्रीसिस्टिक स्टेज होती. पण याच्यानंतरची स्टेज आहे तेव्हा न्यूक्लियसचं डिव्हिजन जे आहे ते व्हायला सुरुवात होते. एकाच्यामध्ये एखादा न्यूक्लियस असतो, 2 न्यूक्लियस, 4 न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ अ स्टूल, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ब्लडचं आणि लिव्हरचं. सो इट इज ऑल रिलेटेड विथ द अँटामिबा हिस्टोलिका. याच्यानंतरचा प्रोटोझोआ बघूया लगेच. सो मित्रांनो अँटामिबा हिस्टोलिका झाल्यानंतर आपला जो नेक्स्ट प्रोटोझोआ आहे तो प्रोटोझोआ आहे जेरार्डिया लॅम्बलिया. तो जेरार्डिया लॅम्बलिया जो आहे यालाच दुसरं नाव जे आहे ते जेरार्डिया इंटेस्टॅनिला आहे किंवा मग त्याला जेरार्डिया डिओडिनम असं देखील म्हणतात. त्याचं रिझन काय आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा सर्वात पहिले की हा जो फाऊंड असतो, हा जो जेरार्डिया लॅम्बलिया आहे तो सर्वात पहिले आपल्याला कुठं दिसून येतो तर तो आपल्याला ह्युमन बिंगच्या इंटेस्टाईन मध्ये दिसून येतो आणि त्याला फ्लॅजिला जो असतो, फ्लॅजिला काय आहे तर हा मुवमेंट करण्यासाठी हेल्प असतो. आपण बॅक्टेरियाचे जेव्हा आपण टाईप बघितले होते तेव्हा त्याच्यामध्ये तो फ्लॅजिला बघितला होता आणि मी आत्ताच ग्रुपमध्ये त्या फ्लॅजिलाची डायग्राम जी आहे ती कसा असतो त्याची टाकलेली आहे. ठीक आहे. सो हा इंटेस्टाइनल फ्लॅजिलेटेड आहे. लिव्ह इन अ ड्युओडेनम अँड द अपर पार्ट ऑफ अ जेजुनियम इन अ मॅन. आता हे ड्युओडेनम आणि जेजुनम काय आहे तर आपला जो स्मॉल इंटेस्टाईन असतो ते आता जर बघा तुम्ही इथे जर मी शॉर्ट मध्ये दाखवलं, इथे दाखवतो, जर स्टमक जो आहे स्टमकच्या नंतरचा जो पोर्शन असतो हा ड्युओडेनम असतो, स्टमकच्या नंतर ड्युओडेनम, आणि त्याच्यानंतरचा जो पोर्शन तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईनचा दिसून येतो त्याला जिओजेनम असं म्हणतात. ड्युओडेनम, जेजुनम, आणि खाली जो असतो तो पुन्हा इलियम असतो. तर हा जो आहे जेरार्डिया लॅम्बलिया हा आपल्याला ड्युओडेनमचा पोर्शन मध्ये आणि अप्पर पार्ट जो आहे त्या जेजुनमचा तिथे दिसून येतो. आणि म्हणून त्याचं नाव इंटेस्टिनॅलिस का पडलं आहे कारण की तो स्मॉल इंटेस्टाईनच्या पोर्शन मध्ये असतो. याच्या आधीचा जो होता प्रोटोझोआ तो कुठे होता लार्ज इंटेस्टाईन मध्ये, हा कुठे आहे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. तर हे याच्यावर प्रश्न बनू शकतात म्हणून तुम्हाला ते थोडंसं कॉन्शियस, म्हणून मी काय म्हटलं इथे ड्युओडेनम आणि अप्पर पार्ट ऑफ जेजुनम हे स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट आहे. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रश्न जर असा विचारला की जेरार्डिया लॅम्बलिया प्रेझेंट इन अ स्मॉल इंटेस्टाईन आहे का की लार्ज इंटेस्टाईन आहे, तर हे ड्युओडेनम आणि जेजुनम स्मॉल इंटेस्टाईनचेच पार्ट आहे. स्टमकच्या खाली हा ड्युओडेनम असते, अप्पर पार्ट जो आहे तो जेजुनमचा आहे आणि तिथे हा जेरार्डिया लॅम्बलिया प्रेझेंट असतो. आता पुढे बघूया आपण याची मॉर्फोलॉजी जर आपण बघितली तर त्या मॉर्फोलॉजीमध्ये आपल्याला ट्रोपोझोइट स्ट्रक्चर, जसं मी सांगितलं स्टेप जे आहे ते इथे 2 आहे. तो पहिली जी ट्रोपोझोइट स्टेज आहे त्याच्यामध्ये साईज जी आहे ती आहे 10 ते 20 मायक्रॉन लॉंग आणि त्याची विड्थ जी आहे किंवा ब्रॉडनेस ते 5 ते 15 मायक्रॉन इतकी आहे. त्याच्यानंतर एंड सरफेस कॉन्केव्ह असतो आणि अदर सरफेस जे असते ते कॉन्व्हेक्स. तर बघा हे जे तुम्हाला इथे डायग्राम दिसत आहे मी ह्या जेरार्डिया लॅम्बलियाची काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याची जे शेप आहे ते टेनिस आणि बॅडमिंटनच्या रॅकेट सारखी असते. आता तुम्हाला टेनिस पण माहिती आहे, असा टेनिस असतो आणि त्याला बॅट असते.
तर जराडिया लॅमलिया, लॅमलिया म्हणजे काय, लांब अशी बॅट, असं लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर विचारलं की खालीलपैकी कोणता प्रोटोझोआ, किंवा खाली एक्झाम्पल दिले कोणाची शेप ही रॅकेट सारखी किंवा बॅडमिंटन टेनिसच्या रॅकेट सारखी असते, तर तुम्ही कसं लक्षात ठेवाल की जराडिया लॅमलिया, लांबलेली अशी बॅट, अशी म्हणजे कोण आहे, जराडिया लॅमलिया. आणि तिचं स्ट्रक्चर जे आहे ती म्हणजे टेनिस आणि बॅडमिंटनच्या रॅकेट सारखं असतं. तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो एंड सरफेस जो आहे हा कॉन्व्हेक्स सरफेस, बघा हे कॉन्व्हेक्स आहे आणि मध्ये हा कॉन्केव्ह शेप आपल्याला थोडासा पाहायला मिळतो. अदर सरफेस कॉन्केव्ह असते. याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहे. बघा इथे तुम्हाला 2 न्यूक्लियस दिसत आहे. मी बरं या स्ट्रक्चरला थोडंसं एक्सप्लेन करून टाकतो. माझी डायग्राम नेहमीप्रमाणेच यावेळेस पण खूप वाईट आली आहे, म्हणूनच मी ग्रुपमध्ये याची व्यवस्थित डायग्राम पाठवलेली आहे. पण आता एक्सप्लेन करण्यासाठी थोडंसं रफली समजून घ्या. माझा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तेव्हा हे वाचून घ्यायचं आणि ग्रुपमध्ये टाकलेली ती डायग्राम एकदा कोरिलेट करून बघायची. आता समजून सांगण्यासाठी मी इथे सांगतो आहे, पण नक्की ती फेअरवाली डायग्राम आहे ना, तुम्ही एकदा त्याच्यासोबत कोरिलेट कराल. तर बघा इथे 2 न्यूक्लियस आपल्याला दिसते. याला न्यूक्लियसच्या भोवतीचं स्पेस आहे त्याला अधेसिव्ह डिस्क असं म्हणतात. आणि मीडियन बॉडी, हे जे मीडियन बॉडी तुम्हाला दिसत आहे आणि एक्झोस्टाईल जे आहे हे 2 प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर याला फ्लॅजिला जे आहे ते 4 प्रकारचे फ्लॅजिला आहे. तर एक जो आहे तो अँटेरियर फ्लॅजिलिया, जो इथून निघालेला आहे अँटेरियर फ्लॅजिलिया. नंतर इथे जर तो पोस्टेरियर फ्लॅजिलिया खालून निघालेला, व्हेंट्रिकल फ्लॅजिला इथून निघालेला आहे आणि कॅज्युअल फ्लॅजिला जो खालून निघालेला आहे. अशा प्रकारचे 4 फ्लॅजिला त्याच्यापासून निघालेला आहे. अँटेरियर फ्लॅजिला इथून, पोस्टेरियर फ्लॅजिला इथून, व्हेंट्रिकल फ्लॅजिला इथून आणि कॅज्युअल फ्लॅजिला इथून. आणि फ्लॅजिलाची नॉर्मल फ्लॅजिला म्हणजे काय, इट इज त्याचा हेल्प जे आहे ते मुवमेंटसाठी होते. आणि इथे 4 प्रकारचे फ्लॅजिला आहे, याचे नावं सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे. सो 2 न्यूक्लियस, हे 2 न्यूक्लियस त्याच्यानंतर ॲझोस्टाईल्स, हे बघा ॲझोस्टाईल्स इथे तुम्हाला दिसत आहे ते 2 मध्ये प्रेझेंट असतात. आणि 4 पेअर ऑफ फ्लॅजिला, ज्याचे नावं आत्ताच मी इन्लिस्ट केले आहे, ज्याचं काम जे आहे ते या जराडिया लॅमलिया रॅकेट शेप सारखा जो आहे त्याच्या मुवमेंटसाठी होणार आहे. बरं, याचा जो सिस्ट फॉर्म आहे तो कसा आहे आपण बघूया. तर हा ओव्हल शेपचा आहे. 11 ते 14 मायक्रॉन इतकी त्याची लेंथ आहे, लॉंग आहे. आणि 7 ते 14 मायक्रॉन इतका त्याचा विड्थ आहे, ब्रॉडनेस आहे. ॲझोस्टाईल इज सिच्युएटेड इन द सेंटर. हे बघा इथे तुम्हाला दिसत आहे. ऍक्च्युली हा जो डायग्राम मी काढली आहे ती ट्रोपोझॉइडची आहे, पण मी ग्रुपमध्ये ऑलरेडी त्याची सिस्ट फॉर्म देखील टाकलेला आहे. याच्यामध्ये 4 न्यूक्लियस असतात आणि इन्फेक्टिव्ह स्टेज जी आहे ती सिस्ट फॉर्मच आहे. याच्या आधी जी आपण बघितली होती सिस्ट फॉर्म होता, हाच इन्फेक्टिव्ह होता. आणि इथे देखील सिस्ट फॉर्म जो आहे तोच इन्फेक्शन करून घेतो, त्याच्यामुळेच इन्फेक्शन होते. सो फॅगोसायटोसिस, तर याचा जो डिसीज आहे तो काय आहे, तर डायरिया होतो, स्टूल विथ द येलोइश आणि एक्सेसिव्ह फॅट याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिकली स्टूल एक्झामिनेशन करून याचं आयडेंटिफिकेशन होऊ शकतं. आणि इथे मी एक महत्वाचा पॉईंट लिहिला आहे, तो म्हणजे याच्यामध्ये होस्ट जो आहे मॅनच आहे. याच्या आधी जो आपण बघितला तो देखील, आणि हा जराडिया लॅमलिया एंटामिवा हिस्टोलिका मध्ये पण आणि जराडिया लॅमलिया मध्ये पण होस्ट जो आहे हा ह्युमन बिंगच आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहे, तर आपल्याला लक्षात ठेवता येईल की याची जी शेप आहे ही शेप जी आहे ती रॅकेट शेप सारखी किंवा बॅडमिंटनच्या शेप सारखी आहे. आणि 10 ते 20 मायक्रॉन इतकी लांब आणि 5 ते 15 पर्यंत त्याची शेप असते. बॅडमिंटनच्या शेपची ती असते. आणि पुढे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो की याचा एंड सरफेस जो आहे तो कॉन्केव्ह शेप आहे आणि अदर सरफेस जो आहे कॉन्केव्ह आहे. 2 न्यूक्लियस आहे, अझोस्टाईल आहे, 4 पेअर ऑफ फ्लॅजिला आहे, ज्याची हेल्प जी आहे ते मुवमेंटसाठी केल्या जाते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा बघायचं आहे की ओव्हल शेपचा आहे, 11 ते 14 इतकी लॉंग त्याची आहे, 7 ते 10 इतका तो ब्रॉड आहे. आणि अझोस्टाईल जे आहे ते सिच्युएटेड आहे मीडियन मध्ये. आणि 4 फ्लॅजिला आपण त्याचे बघितलेलेच आहे. डायरिया, स्टूल विथ द येलोइश आणि एक्सेसिव्ह फॅट त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. सो ऑल रिलेटेड विथ, आणि मॅन मध्ये होस्ट आहे ते तर आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे. आणि दुसरा जो आता शेवटचा आपल्याला बघायचा आहे तो आहे बॅलेंटिडियम कोली. आता त्याला बी कोलाई असं पण म्हणतात. आता हा बॅलेंटिडियम कोली किंवा बी कोलाई जो आहे विच कॉज अ डिसेंट्री इन अ मॅन, आल्सो फाउंड इन अ मंकी अँड पिग. आतापर्यंत दोन्ही जे आपण प्रोटोझोआ बघितले हे सगळेच्या सगळे मॅनमध्ये, दोन्ही मॅनमध्ये प्रेझेंट होते. हा मॅनमध्ये तर प्रेझेंट आहेच, पण सोबत जो आहे हा मंकी आणि पिग मध्ये देखील प्रेझेंट आहे. तर हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. नंतर ट्रोपोझॉइड फॉर्म जो आहे हा ओव्हल शेपचा असतो
आणि 60 ते 45 मायक्रॉन इतकी त्याची साईज आहे ओव्हल शेप असल्या कारणाने. आणि फ्लूइड व्हॅक्युल्स, आता हे जे फ्लूइड व्हॅक्युल्स आहे हे ऑलरेडी मी याची पण डायग्राम टाकलेली आहे. फ्लूइड व्हॅक्युलला असं ॲरो करून तुमच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी आलेला आहे, तर ते तुम्ही एकदा बघून घ्यायची ही डायग्राम बी कोलायची. आणि सीज जो आहे तर स्मॉलर दॅन द ट्रॉपिक फॉर्म. तर याची सीजचा जो फॉर्म आहे तो याची साईज थोडीशी कमी असते ट्रॉपिक फॉर्मपेक्षा. 40 ते 60 मायक्रॉन इतका तो साईजमध्ये असतो. आणि 2 स्टेज असतात. 2 स्टेज जरी याच्या असल्या तरी देखील हा एकाच होस्टमध्ये त्या दोन्ही स्टेज कंप्लीट करतो. पॅथोजेनिसिटी जे आहे अल्सरेशन इन अ कोलॉन, इनडायजेशन फॉर्म ऑफ अ ॲमोबिक अल्सर तुम्हाला तिथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर डायग्नोसिस जर आपल्याला करायचं तर स्टूलचं मायक्रोस्कोपी केली जाते आणि ट्रोपोझॉइट ऑफ अ बी कोलाय त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. सो मित्रांनो, ही जी सगळी इन्फॉर्मेशन मी आता तुम्हाला सांगितली हा आपला पार्ट 1 आहे. सो आपण जो प्रोटोझोआ आपण बघितलेला आहे, प्रोटोझोआची तिन्ही एक्झाम्पल मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. आणि हा जो आपला आजचा टोटल सेशन होता हा पॅरासिटोलॉजीचा आहे. मित्रांनो, आत्ता जवळजवळ रात्रीचे 12:30पेक्षा जास्त झालेले असतील. रात्रीचे 12:30 बोलतोय मी. आणि तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. सो प्लीज माझ्या मेहनतीला थोडंसं व्हॅल्यू करण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो भेटूया आपण पॅरासिटोलॉजीच्या नेक्स्ट याच्यामध्ये. पण जे लोक आरोग्य विभागासाठी अप्लाय करत आहे, अभ्यास करत आहे, त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप नंबरला मला नक्की व्हॉट्सअप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपण पॅरासिटोलॉजीच्या पार्ट 2 मध्ये लवकरच.